पुढील गुप्त 21 तोडगे जे फार थोड्या लोकांनाच माहीत आहेत आणि जे पाळल्याने तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य नेहमीसाठीच नांदायला लागेल. नंबर 1. घरात तुमच्या पाणी उकळताना पाण्यावरील पहिला उकळलेला फेस हा कधीही टाकून देऊ नका, कारण तो घरातील शुभ कंपनाचा प्रतीक मानला जातो. तो कमी केल्यास भाग्य कमी होतो. नंबर 2. दर बुधवारी तुमच्या घरातल्या देवळाला मधाचा छोटासा तिलक लावा. याने बुध ऊर्जा स्थिर होते आणि बुद्धी, नशीब हे दोन्हीही वाढतात. नंबर 3. रात्री झोपताना उशीखालची जागा ही रिकामी ठेवा. म्हणजे उशीखाली औषध, गोळ्या किंवा मग तुमचं पाकिट असं काही ठेवू नका. याने अडथळे, दुःस्वप्न आणि भीती तुमची फार कमी होते. नंबर 4. दिवसा झाडं पाणी घेतात आणि रात्री ऊर्जा घेतात, म्हणून रात्री झाडांना पाणी देऊ नका, कारण ऊर्जा संतुलनाने घरात वाद वाढतात. नंबर 5. घरातल्या जुन्या बटव्याला कधीही दुसऱ्या बटव्याखाली, नवीन बटव्याखाली ठेवू नका. याने स्वतःचा पैसा दुसऱ्याच्या नशिबाखाली जाऊन तुमचा पैसा अडकतो आणि आर्थिक परिस्थिती सुद्धा मग खालावते. नंबर 6. कपाटात तुळशीचं कोरडं पान ठेवा, पण पान खराब ठेवू नका आणि तुटलेलं सुद्धा ठेवू नका. याने सुख कायम राहतं. तुटकं पान जर ठेवलं तुम्ही तर ते अपशकुनी मानलं जातं. नंबर 7. सकाळी उठल्यानंतर एकदम पहाटे पहिल्यांदा घरातील उजवी जी भिंत आहे त्याला स्पर्श करा. याने शरीराची आणि घरातील ऊर्जा जागृत होते. नंबर 8. मुख्य दारातून बाहेर जाताना 1 सेकंद तरी नक्कीच थांबा, कारण घाईने बाहेर पडल्यास नशीब दारातच राहून जातं. नंबर 9. घरात पाण्याचा तांब्या दिसेल तिथे कधीही रिकामा ठेवू नका, कारण माहित आहे का, रिकामं भांड घरातल्या धनप्रवाहातील अशी ती पोकळी राहते. नंबर 10. घरात चहा सांडला तर लगेच हळद आणि पाणी शिंपडा. सांडलेला चहा म्हणजे कलह मानला जातो. हळद शांतता आणते. नंबर 11. जेवण शिजवताना कधीही पाठीमाग गृहिणीच्या कोणाला बघू देऊ नका, कारण अन्नाची ऊर्जा अशामुळे गोंधळते आणि तुमच्या घरातील मतभेद हे वाढतात. नंबर 12. घरात धूप आणि कापूर हे नेहमी किचनमधून सुरुवात करायची, कारण शुभ ऊर्जा घरात मुळापासून पसरते या उपायाने. नंबर 13. ज्या घरात पिवळी दोरी मुख्य दाराला बांधली जाते त्या घरात वाईट नजर कधीच लागत नाही आणि याने मानसिक शांतता आणि धन वाढतं. नंबर 14. पलंगावर पायाकडे दिवा कधीच लावू नका. याने शरीरातील प्राण ऊर्जा कमी होते आणि थकवा वाढतो. नंबर 15. देवघरात तांब्याचं पाणी बुधवार आणि शुक्रवार बदलणे सर्वाधिक शुभ मानले जाते. बुध आणि शुक्र हे दोन्ही ऊर्जा एकत्र येते. नंबर 16. कपडे वाळत घालताना काळा कपडा इतरांवर म्हणजे दुसऱ्या कपड्यावर कधीच ठेवू नये, कारण माहिती आहे का, काळा कपडा इतर कपड्यांची जी शुभ ऊर्जा आहे तो शोषून घेतो. नंबर 17. घरातल्या कोणत्याही आरशात दरवाजा थेट जर दिसत असेल तर त्या जागी छोटंसं एक फूल ठेवा, कारण याने नकारात्मक ऊर्जा जी राहते ती परतवली जाते. नंबर 18. सकाळच्या वेळी घरात ईशान्य कोपऱ्यात 10 सेकंद उभं राहून शांत बसा. याने दिवसातील 80% नकारात्मक ऊर्जा कमी होतात. नंबर 19. फोन तुमचा चार्ज करत असताना चार्जरवर पाय ठेवून कधीच उभे राहायचे नाही, कारण विद्युत ऊर्जा आणि शरीर हे दोन्ही ऊर्जा संघर्ष करतो आणि नशीब वाढतं. नंबर 20. घरात कपाट उघडताना एक मंत्र मनात नक्कीच म्हणा, श्री. हा एकच अक्षर घरातील धन कंपन खूप मोठ्या प्रमाणात वाढवतो. नंबर 21. प्रत्येक पौर्णिमेला घरातल्या मुख्य दिव्यावर तुपाचा एक थेंब लावा. या उपायाने तुमच्या घरातील लक्ष्मी स्थिर होते आणि घरातील भांडणं हे कमी होतात. घरातील शक्तिशाली गुप्त नियम 1 पासून. फायदा थोडक्यात पण पूर्ण वाक्यांमध्ये हे तोडगे आहेत, तेव्हा नक्की पहा. नंबर 1. घरात नेहमी पूर्व उत्तर दिशेला हलकासा उजेड ठेवावा. यामुळे घरातील ऊर्जा स्थिर राहते व पैशाचा ओघ तुमचा जो आहे तो कधीच कमी होत नाही आणि लक्ष्मी सुद्धा स्थिर राहते. नंबर 2. तुळशीच्या रोपाजवळ जुन्या काड्या
पानं किंवा धूळ साचू देऊ नये. यामुळे काय होते, घरातील अडकलेली नकारात्मकता दूर होते आणि तुमचे आरोग्य हे खूप मोठ्या प्रमाणात सुधारते. नंबर 3, घरातील मुख्य दरवाजापुढे कधीही चपलांचा ढीग करू नये. यामुळे घरात येणारी शुभ शक्ती अडत नाही आणि तुमचे अडथळे जे आहेत ते सुद्धा कमी होतात. नंबर 4, स्वयंपाक करताना मीठ घरात विखरू देऊ नये. यामुळे घरात वैचारिक शांतता राहते आणि भांडणापासून बचाव हा नेहमीच होतो. नंबर 5, रात्री झोपताना पलंगाखाली अनावश्यक सामान साठवू देऊ नये. असेल तर ठेवू नये. यामुळे मानसिक भार उतरतो आणि झोप शांत होते. नंबर 6, देवघरात कधीही रिकामी तुळस किंवा कप ठेवू नये. यामुळे घरातील धार्मिक ऊर्जा कमी होत नाही व कामात अडथळे येत नाहीत. नंबर 7, संध्याकाळी घरातील सर्व खोल्यांचे दरवाजे हळूहळू बंद करावे. यामुळे घरातील सकारात्मक स्पंदन राखले जाते आणि तुमचे घर हे नेहमी शांत राहते. नंबर 8, घरात तुटकी झाडू ठेवू नये. जर झाडू तुटलेली असेल तर ती लगेच बदलून टाकायची. यामुळे धन स्थिरतेवर परिणाम होत नाही आणि खर्च अनावश्यक वाढत नाही. नंबर 9, दरवाजा उघडताना त्यावर हात टेकून उघडू नये. यामुळे काय होते, घरातील सौभाग्य अडत नाही आणि भाग्य संधी वाढतात. नंबर 10, भिंतीवर सोललेला रंग दिसताच लगेच दुरुस्त करावा. यामुळे घरात अडकलेली स्थिरता कमी होऊन तुमच्या प्रगतीला गती मिळते. नंबर 11, घरात जुने तुटलेले घड्याळ कधीही नाही ठेवावे. यामुळे वेळेची अडचण, कामात विलंब आणि अडकलेली प्रगती टळते. नंबर 12, देवाबरोबर कपडे वाळत टांगू नये. यामुळे देवघराची पवित्रता टिकून राहते व मानसिक शांती वाढते. नंबर 13, फ्रीजच्या वर कधीही कचरा किंवा मग जुने कागद ठेवू नयेत. यामुळे घरात धनसंचय वाढतो आणि तुमच्या खर्चांवर नियंत्रण राहून तुमचा अनावश्यक खर्च हा टळतो. नंबर 14, रात्री झोपण्याआधी घरात एक वेळ हळूवार टाळी वाजवावी. यामुळे दिवसातील अडकलेली नकारात्मक ऊर्जा हटते आणि तुम्हाला झोप शांत लागून वाईट स्वप्न पडत नाहीत. नंबर 15, दर शुक्रवारी घरात एक छोटा तांदळाचा दाणा दरवाजाकडे नक्कीच ठेवावा. यामुळे घरात श्रीमंतीचा प्रवाह स्थिर होतो आणि समृद्धी हे नेहमीसाठी येते. नंबर 16, सकाळी पहिल्यांदा घरातील दक्षिण दिशेला नजर टाकू कधीच नये. यामुळे दिवसातील अशुभ घटना कमी होऊन तुमचे कामं सुरळीत होतात. नंबर 17, घरात तांब्याचे भांडे धुण्याबरोबर लगेचच पुसून ठेवावे. यामुळे आरोग्याचा लाभ मिळतो आणि घरातील तेज राखले जाते. नंबर 18, तुळशीला पाणी देताना उगाच काहीही बोलू नये. यामुळे भावनिक स्थिरता वाढते आणि मानसिक ताण सुद्धा कमी होतो. नंबर 19, घरात तुटकी मूर्ती ठेवल्यास लगेच विसर्जन करावे. यामुळे तुमचे अडथळे दूर होऊन घरात शांतताही वाढते. नंबर 20, घराचे मुख्य दार नेहमी स्वच्छ व सुगंधित ठेवावे. यामुळे लक्ष्मी प्रवाह स्थिर राहतो आणि चांगली बातमी मिळण्याचे योग हे मोठ्या प्रमाणात वाढतात. नंबर 21, घरात वापरलेली पिशवी किंवा बॅग हे रिकामी ठेवू नये. यामुळे धनप्रवाह थांबत नाही आणि संधी येत राहतात. अगदी साधे, सरळ आणि सोपे हे उपाय आहेत. सातत्याने, नियमाने आणि श्रद्धा ठेवून जर केले तर तुम्हाला फरक नक्कीच दिसेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.